अजित पवार यांच्या पक्षात प्रवेशासाठी आपल्याला ऑफर असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला। तर एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर देत असून खडसेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत बोलून घ्यावं असं आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं। शरद पवारांच्या पक्षातून अजित पवारांचा गट वेगळा झाला, त्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांच्या माध्यमातून आपल्याला अजित पवार गटात येण्याची ऑफर होती अशी माहिती खडसेंनी दिली। मात्र आपण शरद पवारांची साथ सोडणार नाही असं त्यांना कळवल्याचं खडसे म्हणाले। तर पक्षवाढीसाठी प्रत्येक पक्ष काम करत असतो, त्यात वाईट काय असा सवाल या प्रकरणी अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केला। तर एकनाथ खडसे यांना कोणी पक्षात घेत नाही, त्यामुळे ते इकडे तिकडे पळत फिरतायत असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला। अजितदादाकडे येण्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस शरद पवार साहेबांकडून अजितदादाकडे वेगळा झाला त्या कालखंडामध्ये मला आपले आमदार मिटकरी साहेब वगैरे यांच्या माध्यमातून ऑफर आली होती की तुम्ही अजितदादा गटामध्ये या, परंतु त्या कालखंडामध्ये मी शरद पवार साहेबांची साथ सोडणार नाही असं त्यांना सांगितलं होतं आणि विनंती केली होती की मी शरद पवार साहेबांबरोबरच राहणार आहे आणि आजही मी शरद पवार साहेबांबरोबर आहे, उद्या मी शरद पवार साहेबांकडेच राहण्याचा प्रयत्न। नाथाभाऊ या महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत। एक ओबीसीची चळवळ त्यांनी उभी केलेली आहे। आमच्या पक्षाची एकत्र असताना ते ज्येष्ठ नेते होते, आजही आहेत। मी त्यांना ऑफर द्यावी इतका मोठा नाही आणि मला कधी आठवत नाही मी त्यांना ऑफर दिली असेल, पण जर ते म्हणत असतील मी ऑफर दिली तर आज त्यांना मी खुली ऑफर देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जर त्यांची इच्छा असेल तर त्यांनी नक्की यावं, मात्र येण्यापूर्वी अजितदादांची एकदा त्यांनी भेट घ्यावी अशी खुली ऑफर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना देतो। अजित पवार गटाकडून ऑफर आली होती आणि मिटकरी यांच्या माध्यमातून हे बघा, प्रत्येक राजकीय पक्ष आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असते, त्याच्यात काय वाईट नाही। खडसे म्हटले की अजितदादांकडून मला ऑफर होती, परत त्यांनी पुनरुच्चार केला। जाऊ द्या खडसेंना, काय त्यांना कोणी पक्षामध्ये घेत नाही, तिकडे तिकडे पळत फिरतायत, जाऊ द्या।